विकी. ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल. विकी सेट झालाय आणि सेट्स बॅट्समन समोर तुम्ही फुल टॉस टाकू शकत नाही. विकेटच्या ताकदीचा वापर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फुल टॉस चेंडू कशा रीतीने खेळलेला तुम्ही सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघू शकता. आणि या सिच्युएशनला खरं तर फुल टॉस बॉल टाकणं म्हटलं गेलं तर विनाशकारी विपरीत बुद्धी. कारण आधीच धावा कमी आहेत, त्या रोकायच्या आहेत, त्या डिफेंड करायच्या आहेत. त्याच अनुमानाने ह्या अशा चुका व्हायला हव्या नव्हत्या. हा बॉल ज्याप्रमाणे उंच हवेमध्ये गेला, कॅमेरामॅनने जो खरं तर निसर्गाने दिलेल्या ज्या आपल्याला नैसर्गिक संपत्त्या आहेत त्याही कव्हर केल्या. घार आकाशामध्ये उडत होती. हा पहा ॲक्शन रिप्ले. 8 मध्ये 7 हव्यात. 8 चेंडू 7 धावेचं समीकरण आता उर्वरित आहे. टीमच्या टोटलमध्ये धावा 42-49 बनवायच्या होत्या आणि आता 8 चेंडूमध्ये फक्त 7 बनवायचे आहेत. यावेळेला बॅटच्या टो एंडवरती कदाचित लागला असावा. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमधून फिल्डर येतात. डीपमध्ये लॉंग ऑफ सुद्धा होता परंतु तोही सर्कलच्या आतमध्ये गेला. एक सिंगल रोखू शकला नाही. 7 मध्ये बनवायचे आहेत 6. या मॅचमध्ये 49 धावसंख्येचं टार्गेट असताना सध्या तरी 2.5 षटकांचा खेळ संपन्न या ठिकाणी झालेला आहे आणि सध्या तरी धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 43. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. शेवटचा बॉल होता. पिच खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डला तर क्लिअर केलाय परंतु डीपमध्ये एक फिल्डर होता. त्या फिल्डरने बॉलची अडवणूक केली आहे परंतु 2 धावा रोखू शकला नाही. संघ फिल्डिंग करत असताना अतिस्फोट साविंद्र बी. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपला. 49च्या चेसमध्ये 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 45 म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 6 मध्ये 4 बनवायचे आहेत. आता सध्या तरी हवा वाढली आहे आणि हवा जर तुम्हाला अनुभवायची असेल ना तर जरूर तुम्ही आमच्या कॉम्बॉक्समध्ये या. तुम्हाला या निसर्गाची अनुभूती मिळेल. समोर असलेले सुंदर दृश्य. एका बाजूला एका घराचं नवीन कामही सुरू आहे. समोर असलेली सुंदर झाडंही हलतात हवेच्या वेगाने आणि स्पेशली जो समोर आमच्या डोळ्यासमोर असलेला मंदिर आहे ना त्याच्यावरचा खरं तर भगवा झेंडा ही मानाने आणि सन्मानाने डोलताना पाहायला मिळतोय. 350 वर्षापूर्वी ज्या राजाने आपल्या महाराष्ट्राचं नंदनवन करण्यासाठी आईचे स्वप्न पूर्ण केले, महाराष्ट्राला सुखाचे दिवस मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी ज्या राजाने खरं तर आपलं आयुष्य वेचलं ते नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र नगरीमध्ये तुम्ही आहात आणि भिवंडी नगरीमध्ये हा चालू असलेला क्रिकेटचा नंदनवन म्हणजेच आई वज्रेश्वरी चषक 2024 डेथ ओव्हर आहे. 6 मध्ये 4 रोकायचे आहेत. विवेकला मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूचं भवितव्य सोपवलंय आपल्या कॅप्टनने. विवेकच्या मनामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी चालल्या असतील की डॉट बॉल आला तर आपण या मॅचमध्ये एंटर होऊ, एखादा मोठा फटका आला मॅच फिनिश होऊ, सिंगल डबल जरी आली तरी हलवार पद्धतीने आपण दबावाखाली जाऊ. या सगळ्या गोष्टी आता क्रिकेटच्या पारखाव्या लागतील आणि विवेकला या 6 चेंडूंमध्ये 4 धावा डिफेंड कराव्या लागतील. तर दुसऱ्या बाजूला आहे सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विकी. 6 चेंडू 4 धावा. पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा रणनीती चांगली होती. शार्प माइंडेड हा नक्कीच तुम्हाला बॉल पिच करताना पाहायला मिळाला. दुसरीचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग इनवरती फेकी परंतु तेवढीच चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगली बनवू शकले असे कारण माहिती आहे की क्षमता दोघांकडे, आतिशकडे सुद्धा क्षमता आहे, विकीकडे सुद्धा क्षमता आहे. परंतु याही गोष्टीचा विचार केला की विकी मैदानाच्या आतमध्ये प्री माइंडेड खेळतो त्याच्यामुळे त्यांनी त्याच्याकडे स्ट्राईक ठेवली आणि आता 5 मध्ये फक्त 2 बनवायचे आहेत या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट 5 मध्ये 2 बनवायचे होता परंतु बॅट फिरली. बॉल हवेमध्ये जरूर आहे परंतु तो जाईल मैदानाच्या बाहेर आणि 4 चेंडू ठेवत असताना 49 धावसंख्येची चेस या ठिकाणी पूर्ण करत असताना पुढे सरकतोय संघ दत्तकृपा कशिवली. नॉट आउट फिनिशिंग टच ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला विकी तब्बल 28 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. जरूर आता विचार पडला असेल की नो बॉल आला तिथे विकीची विकेट वाचली गेली. त्याच विकीने 28 धावा बनवल्या. त्याच्या अगोदर सचिनची विकेट आली असती, तो बोल्ड झाला होता परंतु फ्री हिटचा बॉल तोही वाचला, त्यांनी बनवल्या गेल्या 14. म्हणजेच क्रिकेटमधल्या एक चुका तुम्हाला पराजयाच्या छायेमध्ये कशा नेतात ना या तुम्ही आता या मॅचमध्ये बघितल्या. सध्या तरी पहा हे दृश्य तुमच्या मेगा स्क्रीनवरती होतं परंतु मॅच समरी सध्या तरी तुम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघत आहात. SK एंटरटेनमेंटचं ना खरं तर हेच वर्क खूप चांगलं राहतं कारण तुम्ही त्यांना कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये जरूर तुम्ही इन्व्हाइट करा.
हळदी समारंभ असेल किंवा अशा अनेक साऱ्या मॅचेस या सगळ्या परिस्थितीला मात देऊन क्लिअर